डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गोंदिया शहरात एक दिवसाआधीच मोटरसायकल रॅली काढण्यात आली। या मोटरसायकल रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने तरुण सहभागी झाले। त्याचप्रमाणे गोंदिया शहरात अनेक चौकांमध्ये जय भीम अशा घोषणा देण्यात आल्या। तर गोंदिया शहरातील आंबेडकर चौक या ठिकाणी रॅलीचं समापन करण्यात आलं। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे उन्हाळी बाजरी, मका यांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी, वरुळ, भटाणे, अभानपूर या परिसरामध्ये अवकाळीचा मोठा फटका बसलाय। आधीच शेतकरी पाऊस कमी असल्यामुळे आर्थिक संकटात सापडला होता, त्यातच आता अवकाळीचा फटका बसल्याने हवालदिल झालाय। शासनाने त्वरित नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। हिंगोली लोकसभेची धामधूम सुरू असताना जिल्ह्यात अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाने शेती पिकांचं अतोनात नुकसान केलंय। त्यात सांडस येथे काल रात्री झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पाऊस आणि प्रचंड गारपिटीने घरावरील पत्रे उडून खूप नुकसान झाले आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसतंय। आदर्श आचारसंहिता असली तरीही शेतकऱ्यांना असं वाऱ्यावर सोडलं जाणार नाही। जिल्ह्यातील ज्या ज्या गावात गारपिटीने नुकसान झालेले तिथे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना योग्य ती शासकीय मदत देण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडून करण्यात आली आहे। एसटी बस स्थानकावर चालकाला एका महिलेसह 4 जणांनी जबर मारहाण केली। एसटी मध्ये बसण्यावरून वाद झाल्यानंतर चालकाला मारहाण करण्यात आली। हाणामारीचा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमात व्हायरल झालाय। मनमाड पोलीस स्थानकात मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सागरी किनारा मार्ग वांद्रे-वरळी सिलिंग सोबत जोडण्यासाठी सुमारे 2,500 मेट्रिक टन वजनाचे 120 मीटरचे 2 गर्डर बसवले जाणार आहेत। 16 किंवा 17 एप्रिल रोजी हा गर्डर बसवण्याची शक्यता आहे। त्यामुळे किनारा मार्ग प्रकल्पाच्या उत्तरेकडील बाजूने वांद्रे-वरळी सागरी मार्ग जोडला जाणार आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने म्हणजेच उद्या रविवारी पुणे स्टेशन कॅम्प परिसर, सिंहगड रोड, विश्रांतवाडी परिसरात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे। त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलंय। सेमी हायस्पीड म्हटली जाणारी ट्रेन अद्याप आपल्या वेगानुसार धावत नाही, परंतु आता लवकरच वंदे भारत एक्सप्रेस सुसाट धावणार आहे। या संदर्भात सुरू करण्यात येणाऱ्या प्रकल्पाला रेल्वे आयुक्तालयाची मंजुरी मिळालेली आहे। मुंबई ते अहमदाबाद वंदे भारतसाठी हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे। यानंतर मुंबई ते अहमदाबाद अंतर अजून कमी वेळेत गाठता येणार आहे। इराण कधीही इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता गृहीत धरून भारताने शुक्रवारी नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। त्यानुसार भारतीयांनी दोन्ही देशांमध्ये प्रवास करू नये असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलाय। तर इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव पराकोटीला पोहोचला असून पश्चिम आशियावर युद्धाचं सावट आहे। नाफेड आणि एनसीसीएफ कडून कांदा खरेदीची घोषणा। निवडणूक काळात 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी होणार। सरकारकडून 1000 कोटी रुपयांचा कांद्याची खरेदी। मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये चांगलाच उकाडा जाणवतोय। पुढील 2 दिवस पुण्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उपनगरी रेल्वे मार्गांवरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी 14 एप्रिल रोजी तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अपडाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अपडाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असेल। पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव अपडाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असेल। बुलढाण्यात वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान झालेलं आहे। दुकानांचे पत्रे हवेत उडालेत। नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी। देऊळराजा तालुक्यामध्ये अशा प्रकारे अनेक दुकानांचे पत्रे पत्त्यासारखे हवेत उडाल्याचा एक व्हिडिओ सध्या समोर येतोय। या वादळी वाऱ्याची तीव्रता लक्षात येते। झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदतीची मागणी आता शेतकऱ्यांकडून आणि नागरिकांकडून केली जाते।
मालेगावच्या गिरणा धरणाचा एक दरवाजा उघडून त्यातून गिरणा नदीत 2000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून जळगाव जिल्ह्यातील भडगाव, पाचोरा, दहिगाव, बंधारा, कनालाला यासाठी पिण्याकरता तिसरे आवर्तन सोडण्यात येणार असून नदीच्या काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आलेली आहे। भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्तीचे 2 दिवस संवर्धन करण्यात येणार आहे। त्यामुळे 14 आणि 15 एप्रिल रोजी देवीचं दर्शन बंद राहणार आहे। भाविकांना दर्शनासाठी पितळी उंबरठ्याच्या बाहेर कलश आणि उत्सव मूर्ती ठेवण्यात येणार आहे।